नमस्कार। जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा शिंदे गटाला जोरदार धक्का बसलेला आहे। यापूर्वी मागच्या आठवड्यातच आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाला एका निवडणुकीमध्ये जी निवडणूक बॅलेट पेपरवर झाली आणि आता सध्याच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच होत आहेत। जरी त्या निवडणुका छोट्या छोट्या वाट्यात असतील तरी त्या अतिशय स्थानिक लेवलला शेतकऱ्यांच्या हातातील या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता शिंदे गटालाही जोरदार धक्का बसलेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एका निवडणुकीमध्ये खातंही उघडता आलेलं नाही। ज्या ठिकाणी मंत्री, आमदार आणि माजी आमदार यांनी संपूर्ण ताकद लावली होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा या निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जवळपास 12,662 शेतकऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला खातेही उघडता आलेले नाहीयेत। बातमी कुठली जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाने लढणाऱ्या शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीचा दारुण पराभव झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी संपूर्ण समर्थन पाठिंबा देत आणि लढण्याची ताकद दिली ते शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या साखर कारखान्याचा या ठिकाणी पराभव असा झाला की खातेही उघडता आलेले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील या ठिकाणी डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये 12,662 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या ठिकाणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नियोजनशीलतेमुळे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या सक्रिय सहभागामुळे जनसेवा मंडळाला या ठिकाणी 21 पैकी 21 जागा या ठिकाणी जिंकता आलेल्या आहेत। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर न केल्याने आणि आमदार शिवाजी करडेले यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने जनसेवा मंडळाचा अधिक फायदा झाला। करडेले आणि सुजय विखे हे भारतीय जनता पक्षाचे असून शिंदे गटाला मात्र त्यांनी या ठिकाणी एक सॉफ्ट आणि वेगळाच कॉर्नर दिलेला आहे। जर सुजय विखे, भाजप आणि शिंदे गटाची युती असताना जर या पॅनलला साथ दिली असती तर या ठिकाणी शिंदे गटाचा या ठिकाणी विजय झाला असता। मात्र भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाचा या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील अतिशय महत्त्वाचा असलेला साखर कारखाना या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांच्या या विजयाच्या श्रेयामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष बरोबरच शिंदे गटाचाही दारुण पराभव झालेला आहे। धन्यवाद।